नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुप्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठीवर. आजची अशीच आपली महत्वाची अपडेट आहे की आतापर्यंत जी पोलीस भरती आपली पार पडलेली आहे, तर याच्या पुढची पोलीस भरती नक्की कधी येणार आहे, यावर्षी येणार आहे की नाही येणार आहे, अशा बऱ्याच विद्यार्थी मनामध्ये चाललेला गोंधळ आहे. कारण आपल्याला पण माहिती आहे की आतापर्यंत प्रत्येक वर्षीच पोलीस भरती झाली असं काही झालेलं नाहीये. त्यामुळे साहजिक आहे की मुलांच्या मनामध्ये असे प्रश्न पडणार. तर त्यावरच उत्तर म्हणून आपण एक समोर अपडेट घेऊन आलेलो आहोत. 8 मे ची अपडेट आहे. याच्या आधी सुद्धा अशीच एक अपडेट आली होती 30 एप्रिलला. पोलीस शिपाई पासून तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI पर्यंत रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली होती, बरोबर. सेम तशीच अपडेट आहे आपली अकोल्या संदर्भात. बघूयात नक्की काय अपडेट आहे. तर बघा, विषय बघूयात आपण डायरेक्ट की उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभाग मध्ये नवीन पदे निर्माण करण्याबाबत. ठीक आहे, नवीन पद निर्माण करण्याबाबत आपली माहिती असणार आहे. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे बघूयात आपण की उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभाग मध्ये नवीन पदे निर्माण करण्याच्या अनुषंगाने वर नमूद प्रमाणे माहिती तसेच संदर्भ क्रमांक 2 वर नमूद शासन निर्णयानुसार मनुष्यबळाचे ठरविण्यात आलेल्या एक प्रमाणित अनुषंगाने माहिती 2 दिवसात या कार्यालयात सादर करावी. पूर्णच्या पूर्ण अपडेट आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे, एकदा बघून घ्यायचे. महत्वाचं आहे आपल्यासाठी ते म्हणजे बघा, इथं अपडेट व्यवस्थित दिसत नाहीये, मी तुम्हाला वाचून दाखवते. ठीक आहे, बघा, उपरोक्त संदर्भांकित विषयान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभाग मध्ये नवीन पदे निर्माण करण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने त्या संबंधित आपले उपविभागातील मागील 5 वर्षाची, ठीक आहे, मागील 5 वर्षाची गुन्ह्यांची आकडेवारी, समन्स, वॉरंट तसेच घडलेल्या जातीय दंगली तसेच इतर कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याची प्रकरणे, उपविभागातील येणारी वाहतूक, लोकवस्ती, व्यापार, उद्योग, राजकीय सामाजिक परिस्थितीबाबत सविस्तर विवेचन तसेच गेल्या 5 वर्षातील अर्जाची माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु सदरची माहिती अद्याप पावेतो या कार्यालयास प्राप्त झालेली नाही. त्यामुळे मनुष्यबळ वाढवण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ती 2 दिवसामध्ये काय केलेलं आहे, तर 2 दिवसामध्ये त्यांनी सादर करावी असं सांगितलेलं आहे. एकंदरीत आपल्याला कळतंय की येणारी जी भरती आहे त्याची प्रोसेस ऑलमोस्ट चालू झालेली आहे. हळूहळू सगळ्या जिल्ह्यांच्या रिक्त पद सुद्धा मागवण्यात येतील आणि पुढच्या भरतीची प्रोसेस सुद्धा चालू होईल. त्यामुळे जे विद्यार्थी मित्र आता सध्या पेपर देऊन झाला आणि थोडासा गॅप घेऊ, परत भरती निघाल्यावर बघू, तर एकच सांगणं आहे माझं की भरती निघाल्यावर सगळेच अभ्यास करतात, बट जे आतापासून काहीच नाहीये मार्केटमध्ये, सगळं गार असताना सुद्धा ग्राउंड आणि लेखी परीक्षेची तयारी जोरदार जे आतापासूनच चालू ठेवतील त्यांना त्यावेळी इतरांपेक्षा कमी जोर द्यावा लागेल. बाकी तुम्ही समजदार आहात, अभ्यास थांबवू नका आणि ग्राउंड सुद्धा थोडंफार का होईना रोज चालू ठेवा. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.